नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. तरुणांनी कौशल्य विकास करून स्वयंरोजगार करणे यासाठीच परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले. परभणी समस्त ब्राह्मण समाज आयोजित राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी सर देशपांडे हुरडा पार्टी या ठिकाणी करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅबिनेट मंत्री दर्जा हे होते. यावेळी व्यासपीठावर विश्वजित देशपांडे पुणे, मकरंद कुलकर्णी कोल्हापूर, सुरेश मुळे जालना, सचिन वाडे पाटील संभाजीनगर, संजय सुपेकर गंगाखेड, निखिल लातूरकर नांदेड यांची उपस्थिती होती. सर्व मान्यवरांनी विविध विषयावर मनोगत व्यक्त केले. कॅप्टन आशिष दामले यांनी सांगितले की एकत्र समाज येऊन शासन दरबारी आपल्या समस्या मांडल्या पाहिजेत. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना शिक्षण, रोजगार या विषयावर भरीव मदत होणार आहे. यासाठी ब्राह्मण समाजातील तरुणांनी कौशल्य विकास करणे गरजेचे आहे. उच्च दर्जाचे शिक्षण व UPSC अँड MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांना सहकार्य केले जाईल. विकसित समाज झालाच तर राष्ट्र बलवान होते. सर्वांगीण विकासासाठीच महामंडळाचे कार्य आहे. प्रत्येक जिल्ह्यात भगवान परशुराम भवन उभारणे ही काळाची गरज आहे. आपल्या समाजाच्या एकत्रित समस्या मांडल्या तरच विकास साधेल. संस्कृती संवर्धन ही काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी विश्वजित देशपांडे यांनी ब्राह्मण समाजातील तरुणांना शिक्षणात मदत करणे महत्त्वाचे आहे. वेदाध्ययन करणारे यात सन्मान होणे ही काळाची गरज आहे. देवस्थान इनामी शेती जमिनीचा अधिकार मिळून देवस्थानचे संवर्धन करणे ही गरज आहे. तसेच सुरेश मुळे यांनी सांगितले की समाज एकसंघ होण्यासाठी लवकरच महाराष्ट्रभर ब्राह्मण संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. उपस्थित महाराष्ट्रातील वृंदावंत व महिला भगिनींच्या वतीने कॅप्टन आशिषजी दामले साहेबांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी ब्राह्मण समाजातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी हर्षल हेमंत आशेगावकर यांना आर्थिक मदती आशेगावकर यांना देण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक योगेश जोशी सोनपेटकर यांनी केले, तर सूत्रसंचालन समुपदेशन विश्वंभर काठवडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी ब्राह्मण संवाद यात्रा बैठकीचे आयोजक योगेश जोशी सोनपेटकर, सचिन सर देशपांडे, दीपक कासाडे, नंदकुमार प्रांडकर, विठ्ठू गुरु वजूरकर, विश्वंभर काठवटे यांनी परिश्रम घेतले. माध्यमातून त्या ठिकाणी ब्राह्मण संवादच्या माध्यमातून समाजाच्या ज्या काही भावना आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाकडनं काय काम होणं अपेक्षित आहे या सगळ्या समजून घेणं ही जबाबदारी या नात्याने त्या ठिकाणी आलो. मला या गोष्टीचं अभिमान आहे की महाराष्ट्रातून सर्वच संघटनेचे त्या ठिकाणी प्रमुख हे या संवाद यात्रेच्या निमित्ताने आले आणि सगळ्यांनी आपापल्या भूमिका आणि भावना मांडल्या आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काम करताना या सगळ्या सूचना त्या विचारात घेऊनच काम करण्यात येईल. नेमकं ब्राह्मण समाज सध्या म्हणजे कोणत्या बाबतीत पिछाडीवर आहे आणि काय महामंडळ त्या दृष्टीने काम करणार आहे? त्या ठिकाणी आम्हाला सुरुवातीला असं वाटतं की जे खऱ्या अर्थाने वंचित ब्राह्मण आहेत, जे गरीब आहेत, त्यांना शिक्षणासाठी असेल, नोकरीसाठी असेल, अशासाठी मदत करणं गरजेचं आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जे खरंच दुर्बल घटक ब्राह्मणांमध्ये आहेत त्यांना त्या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत त्याच्यापासून वंचित आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आहे महामंडळाच्या माध्यमातून असेल. मग वेगवेगळ्या गोष्टी असतील, वसतिगृहचा प्रश्न असेल, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी शिक्षणासाठीचं खर्चाच्या संदर्भातलं प्रश्न असतील, या सगळ्याच मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. सरकारने किती तरतूद केलेली आहे महामंडळासाठी आणि कसा खर्च? 50 कोटीची तरतूद ही केलेली आहे. त्यातले 5 कोटी हे त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्यातले 5 कोटीतला एकही रुपया हा प्रशासकीय खर्च न करता संपूर्ण लाभार्थ्यांना मिळावा आणि जे त्या ठिकाणी ज्यांना उद्योजक व्हायचं असेल, ज्यांना छोटे मोठे व्यवसाय सुरू करायचे असतील त्याच्यासाठी लाभार्थ्यांसाठीच खर्च करावा असं त्या ठिकाणी आम्ही धोरण अवलंबलं आहे. आणि त्यानुसार जे खेडेगावातले छोटे व्यावसायिक असतील, ज्यांना सोलारचा बिझनेस करायचा आहे, एखादा ट्रान्सपोर्टचा बिझनेस करायचा असे छोटे मोठे व्यवसायांना पहिले त्यांना व्यावसायिक उद्योजक बनवणं हा आमचा प्रथम हेतू. राज्यात किती जणांना अशी मदत करण्यात आली आहे? आत्तापर्यंत साधारणतः 60 ते 65 अर्ज आलेले आहेत आणि त्यातले जवळपास 12 ते 13 जणांना लेटर ऑफ इंटेंट दिलेलं आहे. बाकी जण कागदपत्रांची पूर्तता करत आहेत. ज्या पद्धतीने पूर्तता होईल निश्चितपणे त्यांना सुद्धा आम्ही मदत करू. आपण संवाद साधला, काय समस्या मांडल्या आहेत?
समस्या याच आहेत की खेडेगावातल्या ब्राह्मण समाजातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षणासाठी मदत असेल, नोकऱ्या मिळवून देण्यासाठी मदत असेल, पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, अशा शहरांमध्ये जे विद्यार्थी शिकायला जातात त्यांना वसतिगृहाची व्यवस्था करणं असेल, ज्यांना राहायला हॉस्टेल आहे त्यांना सुद्धा बोर्डिंगची फॅसिलिटी नाही, म्हणजे एक वेळ फक्त ते जेवून त्या ठिकाणी अभ्यास करत आहेत. त्याच्यामुळे ॲनिमियाचं प्रमाण हे विद्यार्थ्यांमध्ये वाढत आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि शेवटी ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी एकत्रित येऊन कलेक्टिव्हरित्या शासनाकडे अधिकच्या निधीसाठी मागणी करावी आणि पुढच्या काळामध्ये भरीव निधी जर शासनाचा मिळाला तर निश्चितपणे ब्राह्मण समाजातल्या जे वंचित घटक आहेत त्यांना न्याय देता येईल. शासनाकडून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.